सकाळची झोप म्हणजे एक नंबर असते, उठायचं मनच होत नाही. पण भाई अलार्म वाजला तर उठावंच लागतं. सकाळी उठताच भाई रील चेक केली. 8K व्ह्यू गेले होते आपल्या एकरी. माझ्यासाठी तर अनएक्सपेक्टेड होतं. सकाळची कॉलेज असते म्हणून फटाफट तयार होऊन कॉलेजला जावं लागतं. कॉलेजमध्ये मोबाईल अलाव नाही भाई, त्यामुळे मी घरीच मोबाईल ठेवून गेलो. 5 तास कॉलेजमधून ज्ञान घेऊन घरी पोहोचताच राईस आणि फॉल बघत जेवण केलं. मग कॉलेजमधून आपल्याला थोडासा मॅथचा अभ्यास मिळाला होता, तो कम्प्लीट केला. आता नाही क्वेश्चन तर टाकीस आता निवडलो, आधी टाकीस थोडंफार समजली जाऊ. असंच करत संध्याकाळ केव्हा होऊन जाते समजत. आणि संध्याकाळ झाली म्हणजे कुठेतरी फिरायला निघायचं. आणि मग आज होता शनिवार, हनुमान दादाच्या मंदिरात जायला निघालो. बाहेर जायला आणि मम्मीने काही काम सांगितलं नाही असं कधीच होत. मग फटाफट दळण वगैरे ठेवून आपण निघून जातो आपल्या मित्रांकडे. मित्र सोबत राहिले म्हणजे थोडी मज्जा वेगळीच होऊन जाते. ते कसं म्हणजे ते आगोपणा करताना त्यांच्यामध्ये मी पण सामील होऊन जातो आणि मज्जाच वेगळी. त्यांना घेऊन मी निघून जातो मंदिराकडे. आज आमचं भाग्य भारी होतं. मंदिरात पोहोचलो आणि लगेचच आरतीला सुरुवात झाली. आणि भाई थोड्याच वेळात आमचे दर्शन पण झाले. इथे येऊन पूर्ण पॉझिटिव्ह वाईब येत होत्या. माइंड पूर्ण फ्रेश झालं होतं. थोड्याच वेळात आम्ही भंडारा खायला बसलो. अख्खी पंगत उठे जास्त भाऊ, पण जीवन नाही काय वसने बोलव. मग भाई दर्शन वगैरे करून भंडारा वगैरे खाऊन आम्ही लिहून जातो. बघूया तर चला भेटूत नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.